चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतनं बंडखोरी करणाऱ्या नाना काटेंची समजूत काढण्यासाठी अजित पवार स्वतः त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत आणि यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। गोविंद वाकडे आपल्याला अधिक माहिती देतील। गोविंद, स्वतः अजित पवारांनी इथे येणं, समजूत काढणं किती महत्त्वाचं मानलं जात आहे? अर्थातच ज्ञानदा हे अपेक्षित होतं, कारण की नाना काटे यांची बंडखोरी ही महायुतीच्या उमेदवाराला परवडणारी नव्हती आणि त्यामुळे स्वतः अजित पवार आले तरच नाना काटे ऐकतील अशी शक्यता होती। आता ही चर्चा मागील 15 मिनिटांपासून सुरू आहे। नाना काटे यांच्यासोबत अजित पवार गटातील 15 ते 20 नगरसेवक नाना काटे यांच्या बंडखोरीला समर्थन करत त्यांच्या सोबत होते आणि त्यामुळे मोठा फटका हा महायुतीचे भाजपचे जे उमेदवार आहेत शंकर जगताप यांना बसला असता। आता या सगळ्या घडामोडीनंतर नाना काटे आपला अर्ज कायम ठेवतात की माघार घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र मागील 2 दिवसांपासून खरं तर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता। जे नेते आहेत राष्ट्रवादीतले त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला होता, मात्र तरीही ते आपल्या बंडखोरीवर उमेदवारी अर्ज ठेवण्यावर कायम होते। आता केवळ 2 ते 3 दिवस उरलेले आहेत आणि या 2 ते 3 दिवसात नाना काटे यांनी माघार घ्यावी अशी मागणी समजूत काढण्यासाठी म्हणून अजित पवार इथे आले असल्याची आपल्याला माहिती मिळते। अर्थातच राजकीय चर्चा आहे आणि त्यामुळे जर नाना काटे या निवडणुकीतून माघार घेतात तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल कलाटे आणि भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्यात थेट लढत होईल आणि ते जे आहे ते भाजपच्या पथ्यावर पडेल अशी शक्यता आहे। मात्र याचा सगळा निर्णय जो आहे तो नाना काटे घेणार आहेत। त्यांच्यासोबत बंडखोर नगरसेवक देखील आहेत आणि त्यामुळे ते यावेळेस अर्ज कायम ठेवतात का याकडे लक्ष लागले। अजित पवार आता महायुती असो महाविकास आघाडी असो, सर्वांसमोर मोठं आव्हान आहे बंडखोरांना थंड करण्याचं। त्याचेच प्रयत्न दिग्गज नेत्यांकडून होत आहेत। धन्यवाद गोविंद या माहितीबद्दल। पुढची बातमी साताऱ्यामधनं आहे। मोठी बातमी, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या मॅनेजरवरती एका तरुणानं कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। शेळी पालनासाठी कर्ज लवकर मंजूर होत नसल्याच्या रागातनं संबंधित तरुणानं इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कराड शाखेतल्या मॅनेजरवरती कोयत्यानं जीवघेणे वार केले। या हल्ल्यामध्ये आशिष कश्यप हे गंभीररित्या जखमी झाले। सध्या कराड शहर पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे, ताब्यात घेतलंय। विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, नेमकं काय घडलं आणि जखमी झालेल्या मॅनेजरची प्रकृती कशी आहे? कराडमध्ये बेदा चौक म्हणून एरिया आहे आणि या एरियामध्ये इंडियन ओव्हरसीज बँक आहे। या बँकेमध्ये नेहमीप्रमाणे सकाळी बँक मॅनेजर त्यांचे 3 कर्मचारी आले होते। दुपारी जेवणानंतर एक तरुण आला आणि त्याने सांगितलं की माझं शेळी पालनाचं कर्ज आहे। त्या संदर्भात एक दिवस अगोदर त्याची आई आणि एक इसम बँक मॅनेजरला भेटलेले होते आणि त्यांनी त्या संदर्भात जी काही प्रोसिजर आहे ती अपूर्ण असल्याचे सांगितले बँक मॅनेजरने। त्यामुळे ही कागदपत्र आणून द्या आणि ते आणल्यानंतर तुम्हाला शेळी कर्ज मिळेल। मात्र या तरुणाने काही न ऐकता बँक मॅनेजरला विचारणा करत पाठीमागे लपवलेला कोयता काढला आणि बँक मॅनेजरवरती हल्ला केला। हा हल्ला केल्यानंतर बँक मॅनेजरने सावध प्रक्रिया घेत डाव्या हाताने तो हल्ला परतवायचा प्रयत्न केला। मात्र यामध्ये बँक मॅनेजर रक्तबंबाळ झाला। त्यानंतर तो तरुण त्या बँक मॅनेजरच्या पाठीमागे लागले असताना एका रूम मध्ये जाऊन बँक मॅनेजर लपले। मात्र तिथेही तो हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना इतर बँक कर्मचाऱ्यांनी दंगा केल्यानंतर, आरडाओरडा केल्यानंतर तो तरुण तिथून बाहेर निघून गेला। याबाबतची सर्व गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे। बरोबर, पोलिसांनी अधिक तपास केलेला आहे आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात सुद्धा घेण्यात आलंय, अटक झालेली आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि यंदा भाजपचा मुख्यमंत्री असेल आणि राज्यात भाजपचं सरकार येईल, तसंच निकालानंतर मनसे सत्तेत असेल असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कालच केलं होतं। यावरती आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक भाष्य केलं। मी राज ठाकरेंचा आभारी आहे, मी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो, पण राज्यात भाजपचं नाही तर महायुतीचं सरकार येणार आहे असं फडणवीस म्हणाले। दुसरीकडे मुख्यमंत्री सुद्धा महायुतीचेच होतील असं मोठं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। मी त्यांचा आभारी आहे, त्यांच्या शुभेच्छा मी या ठिकाणी आभाराने स्वीकारतो, पण महायुतीचं सरकार येणार, भाजपचं नाही, आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। आणि वर्षा निवासस्थानी महायुतीची एक बैठक पार पडली। या बैठकीत बंडोबांना थंड करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे। याबद्दल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय।
कालच्या बैठकीत आम्ही बंडखोरी थांबवलेली असून येत्या 2 दिवसात त्याचा प्रत्यय तुम्हालाही दिसेल असं फडणवीसांनी म्हटलं. आमच्यातले सर्व मतभेद आम्ही दूर केलेत आणि जे क्रॉस फॉर्म भरले गेले होते ते लवकरच परत घेतले जातील असंही फडणवीसांनी सांगितलं. दरम्यान काही ठिकाणची बंडखोरी आहे, मात्र त्या संदर्भातली आमची रणनीती तयार असल्याचंही फडणवीस म्हणतात. महायुतीतले तीनही पक्ष मिळून याविषयी मार्ग काढतोय असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान दिवाळी झाल्यानंतर आता 4 किंवा 5 तारखेनंतर राज्यात पूर्णपणे प्रचार सुरू होणार आहे आणि त्याच्या तयारीमध्ये सध्या आम्ही असल्याचं फडणवीस म्हणतात. क्रॉस बंडखोरी आहे, म्हणजे एकमेकाच्या उमेदवारासमोर लोक उभे झालेले आहेत. त्याही संदर्भात आम्ही एक नीती त्याची तयार केलेली आहे आणि तिन्ही पक्ष मिळून अशा प्रकारे ज्यांनी त्या ठिकाणी तिकीट नसताना उमेदवारी भरली आहे त्यांना परत घेण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. पक्षांतर्गतही काही ठिकाणी अशा प्रकारचे आमचे कार्यकर्ते उभे झालेले आहेत. त्यांना विश्वासात घेऊन आणि योग्य प्रकारे त्यांच्याशी चर्चा करून त्यांनाही परत घ्यायला कसं लावायचं असा आमचा प्रयत्न असेल. गोपाळ शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे एक अतिशय प्रामाणिक अशा प्रकारचे सैनिक राहिले आहेत. ते अनेक वेळा आग्रही असतात, पण शेवटी पक्षशिस्त ते मान्य करतात. त्यामुळे आमचा हा प्रयत्न असेल की सगळी परिस्थिती त्यांना समजून सांगावी आणि त्यांनी नेहमी जी भूमिका घेतली आहे भारतीय जनता पक्षाच्या मागे उभं राहण्याची, तीच भूमिका त्यांनी घ्यावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल. महाविकास आघाडीत काही ठिकाणी आमच्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, परंतु ते प्रमाण अत्यल्प आहे. आम्ही त्यांची समज काढू, बरोबर घेऊ आणि आम्ही पुढे जाऊ. महाविकास आघाडीचंही म्हणतोय मी. महायुतीमध्ये मात्र प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे आणि अनेक ठिकाणी तर त्यांनी एबी फॉर्म सुद्धा देऊन टाकलेत. आता जिथे एबी फॉर्म दिले तो अधिकृत उमेदवार झालेला आहे. आणि इकडे मुंबईमध्ये निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय आणि थेट भाजपत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपत प्रवेश केला. सायनमधनं उमेदवारी न मिळाल्यामुळे रवी राजा नाराज होते. नाराज असलेल्या रवी राजा यांनी आपला राजीनामा मल्लिकार्जुन खरगेंकडे पाठवला आणि भाजपत प्रवेश केला. राजा यांनी प्रवेश करताच त्यांना मुंबई भाजपचं उपाध्यक्षपदही दिलं गेलंय. रवी राजा यांचा सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये चांगला प्रभाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून रवी राजांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काम करायलाही सुरुवात केलेली. मात्र पक्षानं तिथली उमेदवारी गणेश यादव यांना जाहीर केली आणि रवी राजांना डच्चू दिला. पक्षानं संधी नाकारल्यामुळे नाराज असलेल्या रवी राजा यांनी राजीनामा देत भाजपत प्रवेश केलाय. मला अपेक्षा आहे की रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळेल. त्यांच्या माध्यमातून अनेक लोक आता संपर्कात येत आहेत. पुढच्या काळामध्ये काँग्रेसची काही प्रमुख मंडळी ही त्यांच्या संपर्कातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. रवी राजा ते आहेत, खरं जे काँग्रेसनं त्यांना काय दिलं नाही. त्यांना काँग्रेसनं त्यांचा प्रमुख म्हणजे तिथल्या गटाचा प्रमुख म्हणून अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये ठेवलं. खूप सन्मानाची पदं त्यांना दिली, सगळे अधिकार त्यांना दिले. असं की जीवनामध्ये सगळंच मिळतं असं नसतं. त्यामुळं कधी एखादी वेळेस पाऊल मागं घेण्याची वेळ आली तर घेतलं पाहिजे. खरं अजूनही त्यांनी समजून घ्यावं आणि एवढा सन्मान देणारी काँग्रेस याचा त्यांनी सन्मान राखावा आणि काँग्रेसमध्ये राहावं.